धन्य धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू वैकुंठवासी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील असून आपल्या सर्वांना मानवरूपी देह मिळाला असून या जीवनामध्ये आपण वेळेनुसार परमेश्वराचं नामचिंतन केलं पाहिजे. त्यातून आपल्याला आध्यात्मिक सुख समाधान प्राप्त होतं. त्याचप्रमाणे मनुष्य उत्तम उद्योगधंदा करून धन कमवितो आणि त्याचा विनियोग चांगला उत्तम करतो. त्यांचं मनुष्याला उत्तम गती मिळते आणि तो उत्तम जन्माला येऊन पुन्हा सुख भोगेल. जे मनुष्य केव्हाही परनिंदा करत नाही आणि परस्त्री आणि परनारी यांना आई बहीण यांच्या समान मानतो आणि सर्वांवर प्रेम करतो, तसेच जो सर्व प्राणीमात्रांवर नेहमी दया करतो, गायीसारखे इतर प्राण्यांचं पालन पोषण करतो आणि आडराणी तहानलेल्या जीवांना पाणी पाजतो, जो शांत राहून कुणाचं मन दुखावत नाही, कुणाशीही वाईट वागत नाही, तो आपल्या वाडवडिलांचं महत्त्व वाढवितो. तुकाराम महाराज म्हणतात, आदर्शयुक्त गृहस्थाश्रमासाठी हेच फळ आहे आणि वैराग्याचं हेच परमबळ आहे, असं प्रतिपादन हरिभक्तपरायण तुकाराम महाराज जायभाये यांनी 15 एप्रिलला शेलगाव देशमुख येथे मठ संस्थांच्या वतीनं आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त कीर्तन सेवा करताना उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केलं. प्रतिनिधी गजानन नरवाडे, NTV न्यूज मराठी, मेहकर, बुलढाणा.